रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर तुम्हा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर तुम्हा देवीवर सर्व सुखाचे आगर वापर तुम्हा देवीवर तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा हरि जय जय राम 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 राम कृष्ण हरि जय जय राम हे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम संत चरण रज लागता सहज 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 वासनेचे दूध जळून जा वासनेचे प्रिय वासनेचे प्रिय मग राम नामे उपजे आवडी 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 सुख घडी वाढुला सुख घडो घडी वाढुला सुख घडो घडी वाढुला कंठ प्रेम दाटे नयनी नीरलो कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे कंठ प्रेम दाटे नयनी नीरलो कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप तुका म्हणे साधन
सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिपतिष्ठे पूर्व पुण्य परिवातिष्ठे पूर्व पुण्य परिवातिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवड मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवड मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढुला सुख भगडो घडी वाढला सुख भगडो घडी वाढला विठोबार कुमारी पार कुमारी विठोबार कुमारी पार कुमारी जय विठोबार कुमारी पार कुमारी जय विठोबार कुमारी जय संत चरण राज लागता सहज संत चरण राज लागता सहज संत चरण राज लागता सहज संत चरण लागता सहज संत चरण राजा 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 लागता सहज संत चरण राज लागता सहज संत चरण राज लागता सहज संत चरण राज लागता सहज संत चरण लागता सहज संत चरण राजा 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 लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय वासनेचे बीज जळोनी जाय मग राम नामे उपदे आवडी 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 वासनेचे बीज जळोनी जाय वासनेचे
राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख 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 घडो घडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी सुख घडो घडी सुख घडो घडी सुख घडो सुख घडो घडी सुख सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे मग राम नामे उपदे आवडी 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 उपदे आवडी उपदे आवडी विठ्ठल
टाळी वाजवा भजन करा. बोला कुंडली काला भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज की जय. कुंडली कवरदा संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जडून जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप किंवा नामरूप. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभं, जगननिहितपानिं मंडनं मंडनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन,
दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, श्री संतांची ये माथा चरणावरी. श्री संतांची ये माथा चरणावरी. श्री संतांची माता चरणावरी. श्री संतांची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. साष्टांग करी दंडवत. साष्टांग करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. श्रीरामचन्द्र कृपालु भजमन हरन भवभयदारुणं. नवकञ्जलोचन कञ्जमुखकर कञ्जपदकञ्जारुणं. कन्दर्प अगणित अमित छवि नवनीलनीरद सुन्दरं. पटपीठमानहु तडितरुचिशुचि नौमि जनकसुतावरं. श्रीराम जय जय राम. विठ्ठल विठ्ठल संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अलंकापूर संजीवन समाधी घन विश्व माऊली ज्ञानोबराय, विश्व वारकरी प्राण संजीवन जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, वारकरी संप्रदायातील थोर संत, संत श्रेष्ठ, संत शिरोमणी संत नरहरी महाराज आणि आषाढवद्य वारीच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांच्या चरणी नवे नवे माऊलींच्या समाधीचे रजकण अखंड आपल्या मस्तकावर धारण करणारी माझी सर्व आळंदीकर गुरुबंधू मंडळी, तुमच्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतांच्या चरणरजाचं महत्त्व सांगणारा गोड आणि चिंतनीय असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय संतांच्या चरणरजाचं महत्त्व सांगतात. संतांचे चरणरज जर आपल्याला लागले, प्राप्त झाले, तर आपल्या जीवनामध्ये कसा कसा बदल होतो, काय काय प्रक्रिया घडतात, या संबंधाचं चिंतन करणारा या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय व्यक्त करतात, प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, सालाबादप्रमाणे चालत असणारी वारी, आजची ही आषाढवद्य वारी आणि या आषाढवद्य वारीची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे
येण्याचं कारण ते म्हणजे दिंडी क्रमांक 54 यातील सर्व पदाधिकारी किंवा देशस्थ दैवज्ञ सुवर्णाकार धर्मशाळा यांचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आणि दिंडीतील सर्व वारकरी यांचं असणारं प्रेम यांच्यामुळे माझ्या वाट्याला ही आजची सेवा आली. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा विचार असा आहे, जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून संतांच्या चरणरजाचं महत्त्व सांगतात. तसं जर पाहिलं तर संत चरणरज या शब्दाचे आध्यात्मिक शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे अर्थ सापडतात. त्यापैकी मुख्य 2 अर्थावर आपल्याला आजची चिंतन सेवा संपवायची आहे. विठ्ठल विठ्ठल. संत चरणरजाचा फार मोठा महिमा आहे बघा. संत चरणरजाचा पहिला अर्थ असा आहे की संत चरणरज म्हणजे संतांच्या पायाची धूळ, आणि संत चरणरज या शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे की संत चरणरज म्हणजे संतांचा उपदेश. विठ्ठल विठ्ठल. पहिला अर्थ आपण लक्षात घेऊ की संत चरणरज म्हणजे संतांच्या पायाची धूळ. तर प्रश्न असा आहे की संत चरणरजाचा परिणाम जडावर होतो, संत चरणरजाचा परिणाम देवावर होतो, आणि संत चरणरजाचा परिणाम जीवावर सुद्धा होतो. विठ्ठल विठ्ठल. संत चरणरजाचा परिणाम जडावर कसा होतो त्याकरिता आपल्याला जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनातील थोडासा प्रसंग चिंतन करण्याची गरज आहे. जगद्गुरू तुकोबारायांचं जीवन म्हणजे या विश्वातील सर्व पारमार्थिक साधनांचा उत्तम समन्वय म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांचं जीवन. विठ्ठल विठ्ठल. अध्यात्मशास्त्रामध्ये नाना प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहेत. त्यापैकी मुख्य 5 प्रकार मी तुमच्यासमोर सांगतो. पहिली साधना आहे निष्काम कर्मयोग साधना, दुसऱ्या क्रमांकाची साधना आहे ज्ञानयोग साधना, आणि तिसऱ्या क्रमांकाची साधना आहे अष्टांगयोग साधना, चौथ्या क्रमांकाची साधना आहे भक्तियोग साधना, आणि 5व्या क्रमांकाची साधना आहे नामचिंतन साधना. विठ्ठल विठ्ठल. हो, या सगळ्या साधनांचा जगद्गुरू तुकोबारायांना अनुभव होता. मला तर असं वाटतं अनुभवाशिवाय माणसाने बोलू नये. जर माणसाच्या जीवनात अनुभव नसेल तर कुठली गोष्ट बोलून फायदा नाही. संतांच्या जीवनात अनुभव असते. अनुभवाले अंगा ते या जगा देतो, ते या जगा देत असो, ते या जगा देत असो. अनुभवाले अंगा ते या जगा देत असो, ते या जगा देत असे, ते या जगा देत असे. अनुभवाले अंगा ते या जगा देत असो, ते या जगा देत असो, ते या जगा देत असो. अनुभवाले अंगा ते या जगा देत असे, ते या जगा देत असे. अनुभव आले अंगा ते या जगा देत असो, किंवा अनुभवा वाचून बडबडते. जगद्गुरू तुकोबारायांच्या या 5ही जीवनामध्ये या 5ही साधनांचा अनुभव आहे. कशावरून? तर पहिल्या क्रमांकाची साधना मी तुम्हाला सांगितली, निष्काम कर्मयोग साधना. निष्काम कर्मयोग साधना म्हणजे काय की फक्त आणि फक्त देवासाठी केलेली भक्ती, त्याला म्हणतात निष्काम कर्मयोग साधना. म्हणजे जे जे केले देवा ते ते सेवा समर्पे, किंवा जे जी केली सेवा ते ते देवा समर्पे, असं दोन्ही अर्थ आपण लावू शकतो. तर पहिली साधना आहे निष्काम कर्मयोग साधना. आता मी सांगितलं तुम्हाला की केवळ भगवंतासाठी केलेली भक्ती म्हणजे निष्काम कर्मयोग साधना. आपण वारी करतो, सर्व काही करतो, परमार्थ करतो, पण छातीला हात लावून सांगा की आपण जे सर्व करतो ते कुठली ना कुठली इच्छा मनामध्ये धारण करूनच करतो. असा एकही व्यक्ती नाही की तो भगवंताची भक्ती कुठल्या तरी इच्छेने
किंवा कुठल्या तरी अपेक्षेने करत नाही असा कुठलाच मनुष्य सापडणार की त्याच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची इच्छा नाही. विठ्ठल 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 कुठल्या ना कुठल्या प्रकारची त्या माणसाच्या मनामध्ये इच्छा असते बरं का. आता संतांचं तसं नाही. संतांच्या जीवनामध्ये कसं असतं, संतांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची इच्छा नसते. तुझी सेवा करीन मनोभावे ओ, तुझी सेवा करीन मनोभावे ओ, माझे मन गोविंदी रंगले ओ, माझे मन गोविंदी रंगले 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 ओ, नवसी माये नवसी ओ, नवसी माये. तुझी सेवा करीन मनोभावे हो, माझे मन गोविंदी रंगले हो, आणि नवसीये माय नवसीये हो, म्हणजे संत देवाला नवस करतात की मी तुझी सेवा मनोभावाने करणार. पण आपलं तसं नाही. आपलं म्हणजे मनामध्ये कुठली ना कुठली इच्छा धारण करूनच आपण देवाची भक्ती करतो. विठ्ठल दुसऱ्या क्रमांकाची साधना आहे ज्ञानयोग साधना. ज्ञानयोग साधनेचा सुद्धा जगद्गुरू तुकोबारायांना अनुभव होता. अनुभव नसताना जगद्गुरू तुकोबाराय बोलले नसते की वेदाचा तो अर्थ आमासीचं ठाव. तिसऱ्या क्रमांकाची साधना आहे अष्टांगयोग साधना. अष्टांगयोग साधनेच्या बाबतीत बी जगद्गुरू तुकोबारायांचं एखादं प्रमाण मला आठवत नाही आता, पण तुकोबारायांचं प्रमाण आहे की अष्टांगयोग साधनेचा सुद्धा जगद्गुरू तुकोबारायांना अनुभव होता. आणि चौथ्या क्रमांकाची साधना आहे भक्तियोग साधना. भक्तियोगाच्या बाबतीत जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये अशी भक्ती होती जगद्गुरू तुकोबारायांची की तुकोबाराय म्हणतात की मी भगवंता तुझी भक्ती करण्याकरता मी पुन्हा जन्म घेईन. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, यासाठी देवा घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, यासाठी देवा तुझी चरण सेवा साधाव, तुझी चरण सेवा साधाव, तुझी चरण सेवा साधाव, तुझी चरण सेवा साधाव. हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन, संतांचे पूजन, हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन, संतांचे पूजन, हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन, संतांचे भूषण, हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन, संतांचे भूषण. चौथ्या क्रमांकाची साधनासुद्धा जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये परिपूर्णतेने होती. आणि पाचव्या क्रमांकाची साधना आहे नामचिंतन साधना. तर नामचिंतन साधना ही जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनातलं एक मुख्य व्यक्तिमत्व येते, असं म्हणजे मुख्य कार्य आहे त्यांच्या जीवनामधलं की जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये नामचिंतन साधना कशी होती. तर जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी त्या भगवान परमात्म्याच्या नामाची प्रखर साधना आपल्या जीवनामध्ये केली. एक प्रसंग सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला देहू गावातील विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठीचा असणारा प्रवेश जगद्गुरू तुकोबारायांसाठी बंद करण्यात आला. म्हणजे सांगितलं गेलं जगद्गुरू तुकोबारायांना की तुम्ही मंदिरामध्ये आजपासून यायचं नाही. त्यावेळेपासून जगद्गुरू तुकोबारायांनी आपला जीवनाचा कल त्या भगवंताच्या भक्तीकडे, त्या पांडुरंगाच्या नामचिंतन साधनेकडे अधिकच ओढवला. हा संदेश आहे संतांचा की ज्या ज्या वेळेला समाजाचा आपल्याला त्रास होईल त्या त्या वेळेला आपण
त्या समाजाचा प्रतिकार न करता आपण सुद्धा आपल्या जीवनाचा कल त्या भगवंताच्या भक्तीकडे, त्या पांडुरंगाच्या नामचिंतन साधनेकडे वळवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये निश्चय केला. काय केला? एक गावे आम्ही विठोबाचे नाम, गावे आम्ही विठोबाचे नाम, गावे आम्ही विठोबाचे नाम, गावे आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, मोडून यावता सूक्ष्म दुस्तर, मोडून यावता सूक्ष्म दुस्तर. अनेकाचे काम नाही आता, अनेकाचे काम नाही आता, मोडून यावता मोडून यावता सूक्ष्म दुस्तर. आणि कापई काम नाही आता. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये निश्चय केला की एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापई काम नाही आता, किंवा कोणी करी काही केली आचरणे मज या कीर्तने विन नाही. पूर्वजांची कीर्तन परंपरा जगद्गुरु तुकोबारायांनी जशास तशी पाळली. महाराजांच्या कीर्तनाबद्दल काही प्रश्नच नाही. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. अंग हरी रूप रंग, हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. अंग हरी रूप रंग, हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. जीवाचा जीवपणा संपला, द्वैतापत्ती गेली, आणि अद्वैताच्या बोधावर जगद्गुरु तुकोबाराय. राम म्हणता रामाची होईजे, पदी पदी बैसोनी पदवी घेजे, अशी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातली अवस्था. मग जगद्गुरु तुकोबारायांनी ठरवलं की जीवनामध्ये दुसरं काही करायचं नाही. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापई काम नाही आता. जगद्गुरु तुकोबाराय सकाळी इंद्रायणीचं स्नान करून घरी यायचे. घरी आल्यानंतर आपला नित्यक्रम आटपून जगद्गुरु तुकोबाराय आपला विणा आणि चिपळा घेऊन निघून जायचे. पण सांगून मात्र जात नव्हते. मग सांगून तर जात नाही, मग कसं कळायचं जिजाऊ साहेबांना? जिजाऊ साहेबांनी लवकर उठावं, उठल्यानंतर घरातली सर्व कामे करावीत, कामं केल्यानंतर पोराबाळांना जीव घालावं. आणि जिजाऊ साहेबांच्या जीवनामध्ये एक नियम होता, जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखामध्ये घास घातल्याशिवाय जिजाऊ साहेब महाराज जेवण करत नव्हत्या. हा एक नियम त्यांच्या जीवनामध्ये होता. म्हणजे पतिव्रतेचा पुरेपूर धर्म जिजाऊ साहेब निभून घेत होत्या. म्हणजे जरी त्या बाहेरून कडक दिसत असल्या, पण आतून मात्र जगद्गुरु तुकोबारायांसाठी त्यांचं अंतकरण हे लोण्यासारखं होतं. मग जिजाऊ साहेब ते भाकरीचं गाठोडं घेऊन देहू गावाच्या बाहेर यायच्या, आणि बाहेर आल्यानंतर ज्या ठिकाणी 3 रस्ते फुटतात त्या ठिकाणी जिजाऊ साहेब उभ्या राहायच्या. आता सांगून तर जात नाही महाराज, मग कसं कळायचं? त्यावेळेला जिजाऊ साहेब ते भाकरीचं घाटोळं खाली ठेवायच्या, आणि खाली ठेवल्यानंतर तर त्या 3 रस्त्याच्या ठिकाणी आपले कान लावायच्या. आणि कान लावल्यानंतर ज्या ठिकाणाहून महाराजांची पावलं गेले असतील त्या पावलातून, त्या रस्त्याच्या मातीतून एक ध्वनी निघायचा. कुठला ध्वनी? विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असा त्या मातीतून ध्वनी निघायचा विठ्ठल 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 बरोबर 16 अक्षरी मंत्र आहे विठ्ठल विठ्ठल. मग असा त्या मातीतून ध्वनी निघायचा. मग संत चरणराजाचा परिणाम कशावर झाला? जडावर झाला. आता दुसरं उदाहरण असं आहे की संत चरणराजाचा परिणाम देवावर सुद्धा होतो. देवावर कसा होतो तर एक प्रसिद्ध प्रमाणे त्याला स्पर्श करून आपण पुढे जाऊ. नामयाचे पाठी चाले केशीराज लागावयारज चरणीचे लागावयारज चरणीचे लागावयारज चरणीचे नामयाचे पाठी चाले केशवराज लागवयारज चरणीचे लागावयारज चरणीचे लागावयारज चरणीचे. नामयाचे पाठी चाले केशवराज लागावया रज चरणीचे म्हणजे ज्या भगवान परमात्म्याच्या चरणरजाची इच्छा सगळे करतात. अनेक देवदेवता त्या भगवंताच्या पायाच्या चरणाची त्या रजाची इच्छा करणारे जे आहेत ते भगवान परमात्मा त्या संतांच्या चरणरजाची इच्छा करतात. म्हणजे एके ठिकाणी वर्णन केलं आहे बघा. भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई जिहि चरणन से निकसी सुरसरी शंकर जटा समाई जटा शंकरी नाम बरो है त्रिभुवन तारनहारी भज मन राम चरण सुखदाई. अजून पुढं सांगतात से जिहि चरणन की चरण पादुका भरत रहो लेवलाही सोई चरण केवट धोइलीनो सोही चरण केवट धोइलीनो तब प्रभु नाव उतारी पार उतारी भज मन राम चरण सुख. ज्या भगवान परमात्म्याच्या चरणरजाची एवढा चरणरजाचा भगवान परमात्म्याचा चरणरजाचा महिमा आहे. तुकोबाराय सुद्धा सांगतात. काय सांगतात की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी किंवा विटेवरी ज्याची पाऊले समान. भगवंताच्या चरणाच्या रजाचा फार मोठा अनेक ठिकाणी गायलेला आहे. पण वेळ नसल्यामुळं आपण थोडा स्पर्श करून पुढे जाऊ. तर असे असणारे भगवान परमात्म्या त्या संतांच्या चरणरजाची इच्छा करतात. म्हणजे संतचा परिणाम जीवावर सुद्धा होतो. तो कसा होतो? सकाळी सकाळी आपण हनुमान चालिसा वाचतो. सगळे वाचतात ना? वाचत जावा, देवाचं असतंय ते. तर त्या हनुमान चालिसामध्ये
पहिल्या क्रमांकाचा श्लोक आहे बघा. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुवर विमल जसू जोदायक फलचारी. तुलसीदासजी महाराज म्हणतात की श्री गुरुचरण सरोज रज म्हणजे आपलं जे मन आहे, निज मन मुकुर सुधारी म्हणजे आपलं जे मन आहे ते मन एक आरसा आहे. एका ठिकाणी वर्णन केलं आहे, लता दीदींचं सुंदर गाणं आहे ते. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, बुरे भले सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए. तुलसीदासजी महाराज म्हणतात म्हणजे मन हा आरसा आहे. जर आपण चांगलं कर्म केलं असेल तर आरशामध्ये आपलं चांगलं प्रतिबिंब दिसणार, आणि चांगलं कर्म जर केलं नसेल तर आरशामध्ये आपलं प्रतिबिंब चांगलं दिसणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तुलसीदासजी महाराज म्हणतात की माझा मनरूपी आरसा माझ्या श्रीगुरूंच्या चरणरजाने स्वच्छ करतो. निज मन मुकुर सुधारी श्री गुरुचरण सरोज रज. मी जो माझा मनरूपी आरसा आहे ना तो माझ्या श्रीगुरूच्या चरणरजाने स्वच्छ करतो आणि नंतर त्या भगवान परमात्म्याचं दिव्य चरित्र गातो जे 4 पुरुषार्थ प्राप्त करून देणार आहे. विठ्ठल ते 4 पुरुषार्थ कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ मी प्राप्त करतो. म्हणजे अगोदर माझ्या मनरूपी आरसा मी श्रीगुरूंच्या चरणरजाने स्वच्छ करतो आणि नंतर त्या भगवान परमात्म्याचं दिव्य चरित्र गातो जे 4 पुरुषार्थ प्राप्त करून देणार आहे. अजून संतांच्या चरणरजाचा परिणाम जीवावर कसा होतो ते अभंगाच्या पहिल्या चरणात. संत चरण रज लागत सहज, 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 संत चरण रज लागत सहज. वासनेचे बीज जळणी जाय, वासनेचे बीज जळणी जाय, वासनेचे बीज जळणी जाय, वासनेचे बीज जळणी जाय. मग राम नामे उपदे आवडे, मग राम नामे उपदे आवडे, मग राम नामे उपदे आवडे. संत चरण रज लागत सहज, मग राम नाम जाय, वासनेचे बीज जळणी जाय, संत चरण रज लागत सहज, वासनेचे बीज जळणी जाय, वासनेचे बीज जळणी जाय. गुरुरे असे सांगतात की हा जो अभंग आहे हा इतर गात्यामध्ये नाही,
तर हा अभंग फक्त आणि फक्त सद्गुरू जोग महाराजांनी जी संपादित केलेली गाथा आहे त्याच्यामध्ये हा अभंग आहे. असं सांगतात जुने गुरुवर्य असे सांगतात की हा अभंग सद्गुरू जोग महाराज कीर्तनासाठी घ्यायचे. हा अभंग गुरुवर्य मामासाहेब कीर्तनासाठी घ्यायचे. पण आपला काही तेवढा अधिकार नाही. थोडकं मोडकं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. कंधारकर सांगत असताना असं सांगतात की जर सद्गुरू जोग महाराज नसते तर आपल्याला त्या गाथेवर चिंतनच करता आलं नसतं. महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इतर लोक या अभंगाला शपक अभंग मानतात. एके ठिकाणी असं सांगतात की गुरुवर्य असं सांगतात की सद्गुरू जोग महाराजांनी हा अभंग कीर्तनासाठी घेतला. तर त्यावेळेला काही फडकऱ्यांनी त्यांचा विरोध केला. त्यावेळेला सद्गुरू जोग महाराजांनी आपली काठी वर केली आणि सांगितलं की मी सांगतो म्हणला हा अभंग शपक नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जोग महाराजांचा सामान्य अधिकार नव्हता. भंडाऱ्या डोंगरावर गाथेचं भरपूर चिंतन केलेलं होतं. महाराजांचा अधिकार सामान्य नाही. मग जगद्गुरू तुकोबाराय सांगतात की संत चरणरजाचा परिणाम जीवावर होतो. कसा होतो विशेष रूपाने सांगतात. संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आता वासना म्हणजे काय, ती जर आपल्या जीवनामध्ये राहिली तर कसा त्रास देते, वासनेचं बी कोणतं आणि संतांच्या संगतीमध्ये ते कसं जळून जातं. तर तुकोबाराय मोठ्या उंचीने सांगतात की सहज जरी आपल्याला संतांचे चरणरज लागले, प्राप्त झाले तर आपल्या जीवनामध्ये असणारं वासनेचं जे बी आहे ते जळून जातं. वासनेचं बी जळून जातो. मी अगोदरच सांगून गेलो की संत चरणरज या शब्दाचा पहिला अर्थ संत चरणरज म्हणजे संतांच्या पायाची धूळ आणि दुसरा अर्थ म्हणजे संतांचा उपदेश. सहज जरी संतांचा उपदेश आपल्याला आपल्या जीवनामध्ये घडला तर आपल्या जीवनामध्ये असलेलं वासनेचं जे बी आहे ते जळून जातं. किंबहुना ते बोलले जरी नाहीत तरी त्यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये हा उपदेश भरलेला असतो आणि संतांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा वेद असतो. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. किंबहुना संतांच्या बोलण्याला किंमत आहे, आपल्या बोलण्याला किंमत नाही. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकवी, करोनी सायास शिकवी. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकवी, करुणी सायास शिकविते. बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते, करुणी सायास संतांच्या बोलण्याला किंमत आहे, आपल्या बोलण्याला किंमत नाही. संतांचं सहज बोलणं माणसाचा उद्धार करतं आणि आपलं सहज बोलणं माणसामध्ये भांडण लावतं. विठ्ठल 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 विठ्ठल. माझी भाषा सगळ्यांना समजते ना, नाही तर मी बोलतो आपलं आणि तुम्ही गप असं व्हायला नको. कारण भाषेचा अनुभव पाहिजे. भाषेचा अनुभव मी सांगतोय काय आणि तुम्हाला भाषा समजली नाही. माझी एक तर खानदेशातली भाषा आहे आणि हा आला पुणे जिल्हा. असंच एकदा झालं की मी नवीन होतो आळंदीत. म्हणजे नवीन जसा आलो त्यावेळेला मला भाषेचा अनुभव नव्हता आणि भाषेचा अनुभव नसताना नवीन विद्यार्थी जर आळंदीत आला तर त्याची खूप फजिती होते. सुरुवातीला खायला मिळत नाही, मधुकरी लवकर लागत नाही. जशी तशी मला मधुकरी लागली आणि मला पाळीचे घर दाखवायला पाठवलं. महाराज म्हणले तुम्हाला पाळीमध्ये यायचं आहे ना, अगोदर तुम्ही घरं बघून या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही मधुकरीला जा. म्हटलं चालेल, मी पहिल्यांदा घरं बघून घेतो आणि नंतर मधुकरीला जातो. तर त्यावेळेला
मी घरं बघायला गेलो, पण घरं काही लक्षात राहिले नाही, कारण फार मोठी मधुकरी होती ती गोविंद बाबा केंद्रे. आणि ती मधुकरी इथं काय ते कुठली तरी वाडी, ती आपली कडवाडी, कडाची वाडी, तिथली मधुकरी अजूनसुद्धा असेल बहुतेक. तर त्या मधुकरीमध्ये माझा नंबर लागला. नवीन होतो मी आणि निर्भय वारकरी मठ तिकडं नदीच्या पलीकडं तिकडं राहायला होतो. आणि तिथं नंबर लागला आणि मला घरं पाहायला घेऊन गेले. ते घरं काही लक्षात राहिले नाही, पण आल्यानंतर त्यांनी विचारलं, महाराज घरं लक्षात राहिले ना तुमचे? मी असं करून दिलं, म्हटलं हो. मग उद्या हे फडकं, ही कॅन आणि जा मग मधुकरीला. गेलो मधुकरीला. मी घरं लक्षात राहिले नसल्यामुळं मी एकीकडून गाव मागायला सुरुवात केली. पूर्ण गाव मागितलं, भाकरीचं मोठं गाठोळं, एवढं गाठोळं, पण भाजी काही मिळालं नाही. मला भाषेचा अनुभव नव्हता बरं का, म्हणून सांगतोय. तुम्हाला माझी भाषा समजते का याच्यामुळं सांगतोय मी, की मला भाषेचा अनुभव नाही. भाकरीचं गाठोळं म्हटलं, आता भाकरीचं गाठोळं पण भाजी काही भेटली नाही. मग 2-3 घरं मी आवाज दिला, मधुकरी, थोडी थोडी एवढीच भाजी जमा झाली त्या बरणीमध्ये. आणि नंतर शेवटचे 2 घरं राहिले होते, त्यातल्या एक घराने काही भाजी दिली नाही मला. आणि शेवटचं एक घर राहिलं होतं, तिथं मी आवाज दिला, मधुकरी. ती बाई म्हणले, वशाट आहे महाराज, वशाट चालतं का? म्हटलं हो मावशी, चालतं. भाषेचा अनुभव नाही. ती बाई म्हणली, ती बरणी आणा इकडं महाराज. बरणी करून आणली, वरून झाकण बी लावून आणलं. आणि झाकण लावून आणल्यानंतर माझ्याजवळ दिलं. म्हटलं कल्याणच झालं आपलं. आता काही पोरं आपले महाराज मंडळी काही नाराज होत नाही आपल्यावर. आपण मधुकरी घेऊन चाललो. आणली मधुकरी. उशीर लागला. भाकरीचं गाठोड पाहूनच ते समजून गेले, महाराज तुम्ही गाव मागितलं का? म्हणलं राव, घरं लक्षात राहिले नाही माझ्या. भाकरी म्हणले, भाजी भेटली का नाही? मग म्हटलं भाजी तर गावभर काही भेटली नाही, पण एक मावशी एवढी उदार होती की तिने अख्खी बरणीभर भाजी दिलेली आहे. म्हटलं बरं चांगलं झालं. म्हटले महाराज उशीर झाला, पहिले आणा म्हणलं आपण वाटा पाडू त्याचा. त्यांनी ठेवल्या त्या भाकरीनं. मग भाकरीचा वाटा पाडण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. पाडायला सुरुवात केली वाटा. वाटा पाडल्यानंतर भाजी वाटायची पद्धत कशी आहे आळंदीमध्ये? पहिले ती भाजी अशी हलवतात. ती बरणी त्यांनी अशी उचलली आणि अशी हलवायला सुरुवात केली. खटळ. ते माझ्याकडं म्हणले, महाराज तुम्ही दगडं टाकून आणले का? म्हटलं नाही राव, मी कशाला दगड टाकू म्हटलं. मग म्हणले खटळ कसं वाजतं? म्हटलं तसं काय नाही. म्हटलं भाजी त्या मावशीने दिलं. म्हटलं मग त्याने काय केलं, ते झाकण असं काढलं आणि काढल्यानंतर पळी आतमध्ये घातली. ती पळी अशी वर काढली. ते बघायचे माझ्याकडं, मी बघायचो दुसरीकडं. विठ्ठल. म्हणून भाषा समजली नाही का अशी फसगत होते. तुम्हाला माझी भाषा समजते ना? करा मग भजन. विठ्ठल. हां, सहज जरी संतांचा उपदेश आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर आपल्या जीवनामध्ये असणारं वासनेचं जे बीज आहे ते जडून जातं. किंबहुना संत बोलले जरी नाहीत तरी त्यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये उपदेश भरलेला असतो. अखंडानंद सरस्वतींनी याच्यावर फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एका गावाच्या बाहेर एक संत महात्मे राहत होते आणि गावातले काही लोक त्या संत महात्म्यांकडं आपल्या समस्या घेऊन, आपल्या जीवनातले काही प्रश्न घेऊन जात असत. एके दिवशी एक सद्गृहस्थ आपल्या जीवनातले काही प्रश्न घेऊन त्या संत महात्म्याकडे जायला निघाल्यानंतर एका घराच्या ओसरीमध्ये, एका पिंजऱ्यामध्ये एक पोपट टांगलेला होता. आणि ते सद्गृहस्थ जात असताना त्या पोपटांनी त्या सद्गृहस्थाला आवाज दिला, ओ मामा, कुठं चालले तुम्ही? अरे बाबा, ते गावाबाहेर मोठे महात्मे आहेत ना, त्यांच्याकडे मी माझ्या जीवनातले काही प्रश्न घेऊन जात आहे. तर त्यावेळेला तो पोपट त्या सद्गृहस्थांना म्हणतो की तुम्ही तुमच्या समस्या त्या महात्म्यांना सांगतायत ना, मग माझा पण एक छोटासा प्रश्न त्या महात्म्यांना विचारा. कशावर सांगतोय मी? संत बोलले जरी नाहीत तरी त्यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये उपदेश भरलेला असतो. लक्ष ठेवा बरं का, नाही तर मी करायचो आपली बडबड आणि तुम्ही निबरगट. विठ्ठल विठ्ठल. मग तो सद्गृहस्थ त्या पोपटाला म्हटला की काय प्रश्न आहे बाबा तुमचा, तू सांग मला, मी त्या महात्म्यांना तुझा प्रश्न सांगतो. मग तो पोपट त्या सद्गृहस्थांना म्हणतो की त्या महात्म्यांना एकच विचारा की माझी या पिंजऱ्यातून सुटका कधी होईल. ठरलं.
तो सद्गृहस्थ त्याचे प्रश्न आणि त्या पोपटाचा एक प्रश्न घेऊन त्या संत महात्म्याकडे गेला. त्या माणसाने त्या दिवशी आपले प्रश्न मागं ठेवले आणि पहिलाच तो पोपटाचा प्रश्न विचारला की साधू महाराज, मी येत असताना रस्त्याच्या एका घराच्या ओसरीमध्ये एक पोपट पिंजऱ्यामध्ये टांगलेला आहे. त्या पोपटाने तुम्हाला प्रश्न विचारला आहे की या पिंजऱ्यातून माझी सुटका कधी होईल. एकाएकी त्या संत महात्म्यांना काय झालं काय माहीत, त्या संत महात्म्याने डोळे वर केले, हातपाय ढिले सोडले आणि जमिनीवर धाडदिशी पडले. त्या सद्ग्रस्ताला असं वाटलं महात्म्यांची आज काही तब्येत ठीक नाही, आज आपण काही प्रश्न विचारायचे नाहीत, आपण उद्या या संत महात्म्यांना प्रश्न विचारू. त्याने त्या महात्म्यांना पाणी पाजलं, जागेवर बसवला आणि तो सद्ग्रस्त तसाच माघारी फिरला. येत असताना तो पोपट परत आवाज देतो. तो पोपट त्या सद्ग्रस्तांना की ओ मामा, विचारला का प्रश्न? अरे बाबा, त्या महात्म्यांची आज काही तब्येत बरोबर नाही, उद्या मी तुझे प्रश्न विचारणार आणि माझाही विचारणार. दुसरा दिवस उजाडला, कीर्तनामध्ये लगेच उजाडतो. दुसरा दिवस उजाडला आणि उजाडल्यानंतर तो सद्ग्रस्त पुन्हा त्या गलीतून त्या संत महात्म्यांकडे जायला निघाला. त्यावेळेला तो पोपट सांगतो, मामा आज विचारा बरं का माझा प्रश्न. हो बाबा, अगोदर तुझाच विचारणार, नंतर मी माझे प्रश्न विचारणार. तो सद्ग्रस्त परत त्या संत महात्म्याकडे गेला आणि परत त्या पोपटाचाच प्रश्न विचारला की महाराज, त्या पोपटाने प्रश्न विचारलेला आहे की माझी या पिंजऱ्यातून सुटका कधी होईल. परत त्या संत महात्म्यांना तशीच अवस्था त्या महात्म्यांची झाली. डोळे वर केले, हातपाय ढिले सोडले आणि महात्मा जमिनीवर धाडदिशी पडला. त्या माणसाने ठरवलं की या पोपटाच्या प्रश्नामध्ये काहीतरी आहे. आता आपण या पोपटाचा प्रश्न उद्या विचारायचा नाही, आपण फक्त आपले प्रश्न या महात्म्यांना विचारायचे. तो सद्ग्रस्त तिथून माघारी फिरला आणि माघारी फिरल्यानंतर त्या पोपट जिथं टांगला होता तिथपर्यंत आला. त्या पोपटाने हात दिले, ओ मामा, प्रश्न विचारला का माझा? अरे बाबा, तुझा प्रश्न विचारला की त्या महात्म्यांची तब्येत बिघडते. ते महात्मे हातपाय ढिले सोडतात, डोळे वर करतात आणि जमिनीवर पडतात, बेहोश होतात. तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्या महात्म्यांनी दिलं नाही. त्यावेळेला तो पोपट त्या सद्ग्रस्ताला सांगतो की संत महात्म्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. कशावरून? तुम्हाला बघायचं आहे, तुम्ही थोडं 5 मिनटं साईडला व्हा. ते सद्ग्रस्त थोडे 5 मिनटं साईडला झाले आणि तेवढ्यात त्या घरातला जो मालक आहे, त्या पोपटाने त्या पिंजऱ्यामध्ये हातपाय ढिले सोडले, डोळे वर केले आणि त्या पिंजऱ्यामध्ये पडला तो पोपट. 10 मिनटामध्ये त्या घराचा मालक बाहेर आला. बाहेर आल्यानंतर पाहिलं की पिंजऱ्यामध्ये पोपट मरून पडलेला आहे. मेलेल्याला कोण ठेवतं आहे? 1 मिनटं नाही ठेवत लोक. चला उरका, उशीर होईल, काढा. त्यावेळेला तो तिथला सावकार त्या पोपटाला त्या पिंजऱ्यातून बाहेर काढतो आणि असं बाहेर फेकण्यासाठी असा हात करतो. ज्या वेळेला तो सावकार असा हात करतो त्यावेळेला तो पोपट भुर्र दिशी उडून जातो. विठ्ठल विठ्ठल मला एवढंच सांगायचं आहे की संत महात्मे बोलले जरी नाहीत तरी त्यांच्या प्रत्येक क्रियेमध्ये हा उपदेश भरलेला आहे. म्हणून संतांचा उपदेश हा जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. संतांचा उपदेश घडला की आपल्या जीवनामध्ये जे वासनेचं बी आहे ते जळून जातं. वासना जळून जाते असं नाही म्हटले. जर वासना जळून गेली असं म्हटले असते तर अतिव्याप्ती नावाचा दोष आला असता. विठ्ठल म्हणजे मग वासनेचं बी कोणतं? वासनेचं बी म्हणजे अज्ञान. आपल्या जीवनामध्ये जे अज्ञान आहे ते घालवण्याकरता आपल्याला संतांकडेच जावं लागणार. संत महात्म्यांनी उपदेश केला की आपलं जे अज्ञान आहे ते अज्ञान नाहीसं होतं. म्हणजे आणि एके ठिकाणी भगवान परमात्मा फार गोड सांगतात की संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं. तद्विधी पनिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्ञानोबरायांनी गोड भाष्य केलं त्याच्यावर. ते ज्ञान पैगा बरवे जरी मने हथ्या नावे तरी संता त्या भजावे सर्वस्वेसी मग तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दासी सकळ. ओ एक ओवी राहिली. जेत ज्ञानाचा कुरुटा तेथ सेवा हा दारवंटा मग स्वाधीन करी सुबटा ओळगोनी मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुसिले जेने अंतकरण बोधले संकल्पान. हे संतांनी उपदेश केला
की आपल्या ठिकाणी उठणाऱ्या इच्छा ह्या समाप्त होतात. विठ्ठल 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 आता वासना म्हणजे काय? वासना म्हणजे इच्छा. वासनाचं दुसरं नाव इच्छा आहे बरं का. वासना म्हणजे इच्छा. पाणी प्यावं, जेवण झाल्यानंतर पाणी प्यावं वाटणं ही काय आहे? इच्छा आहे. आणि जेवण झाल्यानंतर भलतं सलतं पिऊ वाटणं ही वासना आहे. हां, आता समजा ही वासना माणसाला जीवनामध्ये सर्व दुःख देणारी आहे. खरं जर जीवनामध्ये माणसाच्या जीवनामध्ये दुःख देणारं कोणी असेल तर वासना आहे. मी एक सांगतो की या जगतामध्ये जेवायला नाही म्हणून लोक दुःखी नाहीत, हेच जेवायला नाही म्हणून लोक दुःखी आहेत. विठ्ठल विठ्ठल. अंगावर कपडा नाही म्हणून लोक दुःखी नाहीत, पण हाच कपडा अंगावर पाहिजे याच्याने माणसं दुःखी आहेत. विठ्ठल मी सांगितलं की वासनेचं रूप, वासना म्हणजे इच्छा. मग जेवण झाल्यानंतर पाणी पिऊ वाटणं ही इच्छा, आणि काय माई पिऊ वाटणं ही वासना. जेवण झाल्यानंतर लोक बडीशेप खातात, ती काय झाली? इच्छा. आणि जेवण झाल्यानंतर लोक गुटख्या खिशामध्ये हात घालून गुटखा काढतात, ही वासना. काय गुटखा खातात आणि काय लोक, आता ते इथं सांगायचं नाही. एकादशी आपले विठ्ठल विठ्ठल. मग ह्या ज्या काही इच्छा आहेत, म्हणजे ही जी काही वासना आहे, ही वासना संतांच्या चरणरजाने हे वासना आपल्या जीवनातलं, या वासनेचं बीजच जळून जातं, असं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. आता वासनेचे प्रकार किती? वासना सांगितले, पण वासनेचे प्रकार किती? वासनेचे 3 प्रकार आहेत. एक आहे लोकवासना, एक देहवासना आणि एक शास्त्रवासना. देहवासनेमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. आयुष्यवासना, सौंदर्यवासना आणि आयुष्यवासना, सौंदर्यवासना आणि अजून एक वासना आहे बघा. विठ्ठल विठ्ठल. असे वासनेचे प्रकार आहेत. आता माणसाच्या जीवनामध्ये जी दुःख देणारी ती म्हणजे वासना आहे. आता एक सद्ग्रस्त बसले होते दीक्षित काकांसारखे. एक माणूस आला आणि त्याने हे सगळ्यांचं दर्शन घेतलं, पण दीक्षित काकाचं दर्शन घेतलं नाही. त्यावेळेला दीक्षित काकांना मोठा राग आला, आणि राग आल्यानंतर दीक्षित काका म्हणतात, मी आजपासून या माणसाचं तोंड पाहणार नाही. मग मी विचारलं, दीक्षित काका तुम्ही का तोंड पाहणार नाहीत? त्यावेळेला दीक्षित काका सांगतात, त्याने सगळ्यांचं दर्शन घेतलं पण माझं दर्शन घेतलं नाही. मग मी दीक्षित काकांना सांगतो की तुम्हाला जे दुःख झालं हे त्याने तुमचं दर्शन घेतलं नाही म्हणून नाही झालं, त्याने तुमचे पाय नाही पडले, ही वासना तुम्हाला दुःख देते. विठ्ठल विठ्ठल. हां, या ज्या काही वासना आहेत, या सगळ्या वासना संतांच्या उपदेश जर आपल्या जीवनामध्ये घडला ह्या जातात. आणि मग पुढची प्रक्रिया काय घडते? मग राम नामी उपदे आवडी, मग राम नामी उपदे आवडी, मग राम नामी
आपल्या जीवनामध्ये असणारं वासनेचं बी जळून गेल्यानंतर पुढची प्रक्रिया जगद्गुरु तुकोबराय सांगतात की मग रामनामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे. आता आवडीमध्ये सुद्धा प्रकार आहेत बघा. आवडीचे 3 प्रकार आहेत. संतांची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी आणि जीवाची आवड वेगळी. संतांची आवड जर आपण पाहिली तर संतांची आवड काय आहे? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. आणि देवाची आवड, देवाच्या आवडीचे अनेक प्रकार आहेत, अनेक अभंग आहेत त्याचे. त्यापैकी एक अभंग लक्षात आहे माझा, तो सांगतो तुम्हाला. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. अनेक अभंग गाथ्यामध्ये सापडतील की भगवान परमात्म्याला काय काय आवडतं. हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. ही झाली देवाची आवड. आणि जीवाची आवड काय? ल्यावे खावे बरे असावे सदैव. आपल्या घरातलं मांजरसुद्धा जाड असावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. म्हणजे माणसाची आवड बरं का. ल्यावे खावे बरे असावे सदैव. चांगला कपडा पाहिजे, चांगलं घर पाहिजे, घरात नौकर पाहिजे, मांजर चांगलं पाहिजे, कुत्रं चांगलं पाहिजे. ही माणसाची आवड. पण संतांची आवड मग हे सर्व आपल्या ज्या आवडी आहेत, या सगळ्या आवडीचे प्रकार जे आहेत, आपल्याला वेळ नाही पण आवडीचे जे प्रकार आहेत हे सगळेच्या म्हणजे हे सगळ्या ज्या आवडी आहेत, या आवडी आपल्या नष्ट होतात संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर. आणि आपली ती आवड नष्ट होऊन रामनामामध्ये आपली आवडीला सुरुवात होते. आणि रामनामाची आवड आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झाली का मग पुढं काय घडतं? सुख घडो घडी वाढू लागे. रस्त्याला आहे ना, रस्त्याला प्रवास करत असताना माइलस्टोन लावलेले असतात. आता इथून जर तुम्ही गेले मोशी 6 किलोमीटर, त्यानंतर पुढं गेले मोशी 3 किलोमीटर, त्यानंतर पुढं गेले मोशी 1 किलोमीटर, मग समजा आता मोशी आली. तशा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी पायऱ्या सांगितल्यात किंवा माइलस्टोन सांगितलेत. कसे? संत चरण रज लागता सहज. पहिली पायरी वासनेचे बीज जळून जाय. दुसरी पायरी वासनेचं बी जळून गेल्यानंतर मग रामनामे उपजे आवडी. पुढचा माइलस्टोन सुख घडो घडी वाढू लागे. त्यानंतर पुढं काय प्रक्रिया करतात प्रेम दाटे नैनी निरलोटे. कंठी 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 प्रेम दाटे नैनी निरलोटे. हृदय प्रगटे राम रूप. 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 मग राम नामे उपजे आवडे. मग राम नामे उपजे आवडे. मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे उपजे
नीरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. हे सगळं घडल्यानंतर सर्वात मोठी प्रक्रिया जगद्गुरू तुकोबराय सांगतात की हृदयी प्रगटे रामरूप. याच्यापेक्षा मोठं जीवनामध्ये काय पाहिजे आपल्याला? विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरू तुकोबराय सांगतात हे सगळं खरं आहे, पण हे त्यालाच प्राप्त होतं की ज्याचं पूर्वपुण्य आहे त्याच्या जीवनामध्ये, त्यालाच हे प्राप्त होतं या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, 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 साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, हरि उपतिष्ठे पूर्वपूर्ण, परि उपतिष्ठे पूर्वपूर्ण, परि उपतिष्ठे पूर्वपूर्ण, परि उपतिष्ठे पूर्वपूर्ण, मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी, हरि उपदिष्टे पूर्वपुण्य, हरि उपदिष्टे पूर्वपुण्य, परि उपदिष्टे पूर्वपुण्य, परि उपदिष्टे पूर्वपुण्य, राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे, सुख सुख घडो घडी वाढू लागे, सुख सुख
सुख सुख सुख घडू घडी वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे आ, 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 सुख घडोघडी सुख घडोघडी वाढू लागे आ, आ, सुख घडोघडी वाढू लागे वाढू लागे वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे घडी वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे सुख घडोघडी वाढू लागे मंगल नामी
पार कुमाई पार खुमाई पार खुमाई पार जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब पार घुमाए संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख गडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी नूर लोटे हृदयी प्रगटे रामरूप मग राम नामे उपजे आवडी सुख गडो घडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. आपल्याला कुठलं जरी साधन करता येत नसेल, भजन येत नसेल, टाळ वाजवता येत नसेल, तरी जगद्गुरू तुकोबाराय सांगतात की निव्वळ संतांचे चरणरज जर आपल्याला लागले प्राप्त झाले तर आपल्या जीवनामध्ये बदल घडण्याची शक्यता असते. नवे नवे बदल होतोच. पडून राही तये ठाई उगाच संताची अपाई अशा पद्धतीने किंवा भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापायी. संतांच्या चरणी आपण लीन व्हावं आणि संतांचा उपदेश आपल्या जीवनामध्ये प्राप्त करावा. झालेली तोडकी मोडकी सेवा ही संतश्रेष्ठ नरहरी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. सगळे माझ्यावर प्रेम करणारे महाराज मंडळी त्यांच्या चरणी समर्पित करतो. दिंडीचे पदाधिकारी मंडळी आणि धर्मशाळेचे पदाधिकारी मंडळी त्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि तुम्ही 2 तास माझी बडबड ऐकून घेतलीत, तुमच्या चरणीसुद्धा ही सेवा समर्पित करतो. इतर ठिकाणी काहीही सांगता येतं महाराज, काही काकाची मावशी कोण आणि मामेची चुलती कोण हे बाहेर सांगता येतं, पण इथं माझी अवस्था कशी झाली. सिदंती मम गात्रानी मुखंच परिशुष्यती वेफतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. अशा पद्धतीची माझी अवस्था आहे. म्हणजे जे काही बरोबर बोललं असेल ते गुरुवरायांचं श्रवण केलेलं आहे माझं, याच्यामध्ये काहीच नाही. ज्ञानोबरायांची थोडीफार सेवा घडली त्याचं हे फळ आहे. आणि जे काही चुकीचं असेल ते माझे बुद्धीचे दोष आहेत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल भरिले पुढे वेडी वाकुळे होतरे नाही उच्चारिला अधिकार ना समापुराधी महाराज तुम्ही नाटी करारा कापाया पैकी करा समापुराधी महाराज
तुकाराम